राज्यात लिंबोळी खतामध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करा, अशी सूचना राज्य कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। राज्यात पाऊस लांबल्याने खरीप अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट, साखर आयुक्त विजय सिंगल आदी उपस्थित होते। विखे पाटील म्हणाले, राज्यातील काही परिसरात भेसळयुक्त लिंबोळी खत निर्माण करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। विनाकारण कृषी खात्याला बदनाम करणाऱ्यांच्या विरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत। मागील काही महिन्यांपासून इंदापूर आणि बारामती परिसरात लिंबोळीपासून खत तयार करणाऱ्या कंपन्या फोफावत आहेत। या कंपन्यांकडून लिंबोळी खतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी मिसळण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे। तसेच लिंबोळी खत तयार करणाऱ्या बहादरांनी कृषी खात्याची परवानगी देखील घेतली नसल्याची माहिती पुढे आली आहे। काही साखर कारखान्यांकडून देखील या खताची खरेदी करण्यात येत आहे। तातडीने अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशा सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत। राज्यात यंदा पुरेशा पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत। जून महिन्यात आज अखेर केवळ 8% क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत। राज्यात जून महिन्यातील सरासरी पावसाचे प्रमाण 222 मिलीमीटर असून आज अखेर 126 मिलीमीटर पाऊस झाला आहे। अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात चांगला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बुलढाणा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे। परंतु एकूण 355 तालुक्यांपैकी तब्बल 200 पेक्षा अधिक तालुक्यात पावसाचे प्रमाण 50% कमी असल्याचे त्यांनी सांगितले। यावर्षी मान्सून उशिरा होतो, त्यामुळे 8% क्षेत्रावर फक्त सध्या पेरणी झालेल्या आहेत। गत वर्षाच्या मानानं 5% क्षेत्र कमी आहे पेरणीचं, परंतु उशिरा मान्सून चांगला येण्याची शक्यता असं वर्तवलं जात आहे। त्यामुळे हे क्षेत्र निश्चितपणे वाढेल, पण आज तरी फक्त 8% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। हे दुबार पेरणीच्या संबंधामध्येच आम्ही आता माहिती घेतलेली आहे आणि मला वाटतं की 8 दिवसामध्ये आमच्यासमोर माहिती येईल की प्रत्यक्ष बियाणं शेतकऱ्यांकडे किती उपलब्ध आहेत किंवा बियाणे महामंडळाकडे किती उपलब्ध आहेत, त्याच्यावर आधारित मग निर्णय करू आपण। पण दुबार पेरणीची जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर आमच्याकडे तशा प्रकारचं नियोजन तयार आहे। नाही, कसं म्हणजे तशा पद्धतीची माहिती IMDकडून उपलब्ध झालेली नव्हती, कारण आपण जे काही पावसाचं जे काही पावसाची माहिती विशेष करून मान्सूनचं आगमन कसं होईल, कधी होईल, त्याप्रमाणे जी काही जनरल माहिती मिळते, परंतु माहितीमध्ये जी सातत्यानं जी काही विसंगती येते याचा अर्थ काही IMD काय चुकीचा असं आम्ही म्हणत नाही, परंतु आम्ही जे आता त्यासाठी ऑटोमॅटिक वेदर स्टेशनच्या जे उभारणी करतो आहे यासाठीच करतो आहे की आपल्याला पर्यायी मेकॅनिझम उपलब्ध पाहिजे। कारण शेतकरी शेवटी या सगळ्या हवामान खात्याच्या अंदाजावर आधारितच आपल्या शेतीचं नियोजन करत असतो आणि जर ते अशा पद्धतीचं जर नियोजन जर त्याचं चुकत गेलं तर मग शेवटी आर्थिक प्रश्नाला सामोरे जावं लागतं, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। मग मला असं वाटतं की अल्टरनेटिव्ह मेकॅनिझम आपल्याला निर्माण करावं लागेल आणि त्या दृष्टीने राज्य सरकार पाऊल उचलतं आहे। मध्ये मान्सून चांगला होईल अशी अपेक्षा आहे। गेल्या वर्षीसुद्धा मान्सून लेटच होता, आपल्याकडे जुलैमध्ये झाला आहे। खरं म्हणजे ही सायकल जी आहे पावसाची ती बदलत चाललेली आहे। आता आपण प्रत्येकजण ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट चेंजचा ज्यावेळी विचार करतोय, चर्चा करतोय, पण त्याचे आता साधारण मला इफेक्ट दिसत आहेत की प्रत्येक सीझन हंगामाचा आता हा हंगामामध्ये बदल होत चाललेला आहे। त्यामुळे पुढच्या 3 महिन्यामध्ये आता आम्ही जे आपले 4 विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आता मी एक समिती गठीत केलेली आहे। आपल्या जे 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत त्या क्लायमॅटिक झोन्सवर आधारित जे काही शिफारशी करायच्या आहेत उद्याच्या कृषी धोरणामध्ये, या सगळ्या बदलत्या हवामानाचा याचा विचार करून आपल्याला एकूण कृषी पीक पद्धतीमध्ये किंवा शासनाच्या त्या विभागाच्या धोरणामध्ये अनुषंगिक शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीमध्ये बदल करावे लागतील।
बाल शोषण रोखण्यासाठी केंद्रीय पातळीवर कन्व्हर्जन हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री कृष्णा तीरथ यांनी दिली. आदर्श अर्जुन नवरात्र आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या वतीने आदिशक्ती महालक्ष्मी पुरस्कार वितरण करण्यात आले. तीरथ यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. संजय काकडे ग्रुपच्या उषा काकडे, सिम्बॉयसिस विद्यालयाच्या संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या उपसंचालिका मुक्ता पुंटांबेकर आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांना हा पुरस्कार दिला गेला. तीरथ म्हणाल्या, बाल शोषणाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी केंद्रीय पातळीवर कन्व्हर्जन्स कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातही लवकरच राबवू. बाल शोषणाच्या विरोधात शासनाने नवीन कायदा आणला आहे. शासन आणि सामान्य जनता यांच्या प्रयत्नानेच हा कायदा अधिक प्रभावशाली होऊ शकेल. याची अंमलबजावणी होण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे. घर, उद्योग, व्यवसाय, अर्थकारण, राजकारण, विज्ञान अशा सर्व क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. असे असतानाही लोक मुलीला जन्म द्यायला घाबरतात, ही खेदाचीच बाब आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या महानायिका या सांस्कृतिक कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. थैंक यू. हम दोनों रात्रि जानते हैं केवल, लेकिन एक अप्रैल में आने वाला और एक नवंबर अक्टूबर में आने वाला, लेकिन ये गुप्त नवरात्रा है जिसकी बहुत महत्व जिसका है और इसको आज के दिन रखा गया. मुझे लगता है ये सौभाग्य है कि हम आज के दिन एक ऐसी जिनको अवार्ड मिले हैं अलग अलग फील्ड में जिन्होंने काम किए हैं. कोई नशा मुक्ति की बात करते हैं, कोई डॉक्टर है, कोई अफसर, कोई ऑफिस में काम करने वाले ऑफिशियल्स हैं. और सबसे बड़ी बात यह है कि जब हम भ्रूण हत्या की बात करते हैं हमारे देश में अनेकों राज्य में और बहुत सारे डिस्ट्रिक्ट्स में जो हमारा जो सेंसस रिपोर्ट है वो बहुत अच्छी नहीं है. और मुझे इस बात के लिए दुख भी है कि हम उसको कैसे अवेयरनेस दें. ये अवेयरनेस का एक माध्यम है जिस माध्यम से हम ये सोच सकते हैं कि ये जो हमारा जो सेक्स रेशो है, फीमेल सेक्स रेशो बहुत नीचे जा रहा है. और हो क्यों रहा है, इसमें मुझे लगता है कि इसमें बहुत सारी हमारी पुरानी परंपराएं, पुरानी धारणाएं, मानसिकता हमारी कमजोर है. इसलिए हम उस बात को कहते हैं कि बच्ची गर्भ में ही उसको जब उसको पैदा ही ना होने दिया जाए, अबॉर्शन कर दिया जाए. और इस तरह के जो हमारा सेक्स रेशो डिसबैलेंस हुआ है, ये हमारे लिए बहुत बड़ा खतरा इस देश के लिए है. आज हमें महसूस नहीं होता, लेकिन आने वाले समय में अगर हमारी बहुत पढ़ी लिखी क्लास में भी इस तरह की चीजें हैं, बाकी हरियाणा है, JNK है, लेकिन इम्प्लीमेंटेशन उतना ही खराब है या उसमें कहीं ना कहीं आपका योगदान, आम जनता का योगदान होना जरूरी है. बच्चों को हमें कैसे सुरक्षित रखना है. बच्चा मतलब अगर उसके प्रति कोई गलत विचारधारा आती है, सेक्सुअल ऑफेंस होता है, वो लड़का या लड़की दोनों तरह के ऑफेंस में जो रोज अखबारों में पढ़ती रही, इसके लिए बिल लाना पड़ा. और भारत सरकार से जब जो बिल आया तो मुझे लगता है उस बिल का अगर सही मायने में अगर हम सोचें तो कोई व्यक्ति बच्चे को जिस तरह से उसका ऑफेंस जो हो रहा था वो आगे से बंद होगा, क्योंकि इसमें सजा बहुत अधिक है. 10 साल की सजा तो मिनिमम है. और उसके बाद अगर वो उसका ऑफेंस ऐसा हुआ कि उसने रेप भी किया, मर्डर भी किया, तो लाइफ इम्प्रिजनमेंट है. उसके बाद पेनल्टी है. पेनल्टी वो 1 लाख, 2 लाख, 5 लाख जितनी भी हो सकती है, कोर्ट डिसाइड करेगा. और उसमें जो बर्डन है, बर्डन कौन बताएगा कि किसने गलती की है, वो एक्यूज जो है उसी के ऊपर डाला गया है वो बर्डन में. क्योंकि जो समाचार पत्रों से मुझे पढ़ने को मिला, 1 साल की बच्ची, 2 साल की बच्ची, 3 साल की बच्ची के साथ अगर इस तरह क्या बलात्कार की बात आती है, रेप विक्टिम जो है वो है, तो उसके लिए कौन बताएगा.
कंप्लेंट कोई भी करेगा, लेकिन एक्यूज को ये सजा दी जानी है, तभी मुझे लगता है कि हम अपने जो कानून है उसको पक्की तरह से इस देश में चला सकेंगे। और जो इन्होंने अभी भ्रूण हत्या की बात कही कि गर्भ में ही उस भ्रूण को अगर वो बच्ची है तो उसको खत्म कर दिया जाता है, दफन कर दिया जाता है, ये हमें सोचना होगा, हमें हमारे समाज को, हमारे परिवार को, कि महिला क्या नहीं कर सकती है। देश की राष्ट्रपति महिला है, हमारी कांग्रेस की अध्यक्ष सोनिया जी महिला है, हमारे राज्य लोकसभा अध्यक्ष महिला है, राज्यसभा में भी रही हैं, राष्ट्रमाता इंदिरा गांधी जैसी भी रही हैं। फिर हम क्यों घबराते हैं? और हर जगह पे घर और समाज में यदि महिला ना हो तो अभी एंकर ने बताया वो घर और वो समाज, वो देश सूना लगता है। क्या हम सोचते हैं कि हमारा ये सूनापन हमारे देश में पनपे? अगर हम ये सोचें तो आप कभी सोचिए खुद एक कमरे में बैठ के कि अगर आप वहाँ बंद रहें तो कैसा लगेगा, 1 दिन, 2 दिन, 3 दिन। लेकिन अगर रौनक इस देश की है तो महिलाओं से, बच्चियों से है। जिस जगह पे हम नवरात्रों की पूजा करते हैं, कन्या पूजन करते हैं, लेकिन एक बात भी है कि बुराइयां जब इस देश में पनपती हैं तो महिला उसको आगे बढ़ के उसको रोकती है। जितनी भी बुराइयां इस देश में रही हैं, महिलाओं ने उन्हें खत्म किया है। यहाँ तक कि तभी हम कहते हैं दुर्गा, लक्ष्मी हमें धन देती है, सरस्वती हमें ज्ञान और बुद्धि देती है। अगर कोई अन्याय होता है, अगर हमारे सामने कुछ परेशानी ज्यादा आती है तो दुर्गा काली का रूप रख के, दुर्गा का रूप रख के वो महिषासुर मर्दिनी बन के उन दुष्टों का नाश भी करती है, जिसकी वजह से दुष्टता इस देश में पनपती है। रंगभूमीवर उल्लेखनीय काम करू इच्छिणाऱ्या नव्या पिढीतील कलाकारांना बालगंधर्व शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा महापौर वैशाली बनकर यांनी केली। बालगंधर्व रंगमंदिराच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त दिवा प्रतिष्ठान, लावणी नाट्य निर्माता व्यवस्थापक संघ आणि म्युझिक असोसिएशनच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन बनकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपमहापौर दीपक मानकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, एकपात्री कलाकार दीपक देशपांडे, विजय पटवर्धन, चंद्रशेखर महामुनी, निर्माते शिरीष कुलकर्णी, बालगंधर्वचे व्यवस्थापक अमर परदेशी आदी उपस्थित होते। बनकर म्हणाल्या, बालगंधर्वांच्या नावाने दरवर्षी ज्येष्ठ कलावंतास पुरस्कार दिला जातो। यंदापासून नव्या पिढीतील कलावंतांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। त्याची रूपरेषा सर्वांना विचारात घेऊन ठरवली जाईल। मानकर म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराचे पावित्र्य राखले जावे, त्यासाठी रसिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे। या दरम्यान हास्य कल्लोळ, महाराष्ट्राची लोकधारा, बालगंधर्व आयडॉल स्पर्धा असे विविध कार्यक्रम सादर करून कलावंतांनी रसिकांची मने जिंकली। त्यामुळे या सभागृहाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी या रसिक प्रेक्षकांची देखील निश्चितपणे आहे। प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महापौरांना मी विनंती करतो की पुणे महानगरपालिकेचं बजेट जवळजवळ 3600 कोटी रुपयाचं आहे, परंतु बालगंधर्वांच्या नावानं आपण पुरस्कार देतो, परंतु नवोदित कलाकारांना प्राधान्य देण्याकरता त्यांना शिष्यवृत्ती देखील बालगंधर्वांच्या नावानं आपण पुणे शहरामध्ये चालू करा महापौरांच्या नावाने, कारण ती महापौरांची जबाबदारी आहे प्रथम नागरिक म्हणून। आणि हे काम ज्यावेळी आपण करू, आता आपण बघतो की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण 80% पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीनं 15,000 रुपये आपण फीसाठी उपलब्ध करून देतोय। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देखील आपण पैसे उपलब्ध करू, परंतु हे पुणेकर नागरिकांचे पैसे आणि पुणेकरांसाठी खऱ्या अर्थानं वापरले गेले पाहिजे। बालगंधर्वांच्या स्मृती जपत असताना एक महान कलाकार त्याच्या 45वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करत असताना यशवंतरावांनी या वास्तूचं भूमिपूजन केलं असं 1968 मध्ये। परंतु हा जो कालावधी आहे, आता याच्यामध्ये जसं आमच्या मंडळीमध्ये राजकारण असतं डॉक्टर, तसं इथं देखील बालगंधर्वामध्ये काही मंडळी राजकारण करायला लागली। मग आम्हाला परदेशी काम करतात का, हे प्रत्येकावरती वेगवेगळे आरोप या ठिकाणी होत असतात, परंतु जो काम करताना त्याच्यावरतीच आरोप होत असतात। त्यामुळे खऱ्या अर्थानं जो काम करणार आहे त्याच्यावरती कुठेही अन्याय होणार नाही, ही काळजी महानगरपालिका निश्चितपणे या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही।
कैलासवासी छायाताई गदादे पाटील जनता दवाखान्याचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. शहरातील वाढती लोकसंख्या तसेच वाढती रोगराई यावर नियंत्रण करण्यासाठी कैलासवासी छायाताई गदादे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जनता दवाखान्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शंकर पवार, नगरसेवक बाबू वागसकर, डॉक्टर परदेशी, डॉक्टर देव, नगरसेविका प्रिया गदादे, नगरसेवक राहुल तुपेरे आदी उपस्थित होते. डॉक्टर परदेशी म्हणाले, नागरिकांनी या दवाखान्यात चांगला प्रतिसाद दिला तर लवकरच आणखी एक मजला वाढून जास्तीत जास्त सेवा सुविधा नागरिकांना देण्यात येतील. तसेच 8 ते 10 बेडचे एक छोटे हॉस्पिटलही या ठिकाणी बांधण्यात येईल. वसंत मोरे म्हणाले, राज ठाकरेंनी जेव्हा या जागेचे उद्घाटन केले तेव्हा ही जागा अत्यंत वाईट परिस्थितीत होती, पण गदादे पाटलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हा दवाखाना बांधला. आता मला वाटतंय जनता वसाहतमधील लोकांना जवळच या अत्याधुनिक सेवा मिळतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. नमस्कार, मी प्रिया शिवाजी गदादे पाटील, प्रभाग क्रमांक 56 मधून मनसेची नगरसेविका आहे. आज माननीय स्वर्गवासी सौ छायाताई गदादे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज जनता दवाखाना या दवाखान्याचे उद्घाटन माननीय परदेशी साहेब तसेच विरोधी पक्षनेते मोरे साहेब यांच्या हस्ते झाले. तसेच त्यांच्या माननीय स्वर्गीय छायाताईंच्या विविध विकास कामांमधील ह्या एका विकास कामाला एक शुभारंभ झालेला आहे. ह्या दवाखान्याला प्रसिद्धी मिळाली तर ते नागरिकांच्या सुविधेसाठी अजून प्रयत्नशील करतील. तसेच 2 मजली इमारत दवाखाना हे पण बांधण्यासाठी सहकार्य करतील अशी त्यांनी आम्हाला सदिच्छा व्यक्त केलेली आहे. तसेच माननीय स्वर्गवासी सौ छायाताई गदादे पाटील यांनी विविध विकास कामे जसे की जनता दवाखाना, जनता बाग, जनता चौक, अग्निशामक दलाची गाडी, ज्येष्ठ व बाळगोपांसाठी जनता बाग या अशा विविध विकास कामांचे उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आधीपूर्वी केले होते. तसेच आज त्यापैकी एका जनता दवाखान्याचा शुभारंभ आज झालेला आहे.